कधी-कधी तेच कामं करून कंटाळा येतो. मला तरी कधी-कधी असंच होतं, की आज मूड ऑफ झाला असेल किंवा जास्त मला रेग्युलरची कामं करून कंटाळा आला असेल किंवा मी रोज सारखे एकच काम करते आहे. जसं की आता आपण बघा डेली आपला रुटीनच असतो. झाडून काढणे, फरशी पुसणे, कपडे वाळू घालणे, कपडे घड्या करणे, घर आवरणे, स्वयंपाक करणे, लेकरांना खाऊ-पिऊ घालणे, हे रोजचं रुटीन असतं. पण कधीतरी असं वाटतं, की रोज तेच कशाला करायचं? जाऊ द्या ना, सोडून द्या. पण ते केल्याशिवाय काही भाग नाही आहे. ते तर आपल्याला रोज करावंच लागतं. त्यालाच तर आपण मिनी व्लॉग म्हणतो ना. पण मला एकदा असा कंटाळा येऊन जातो आणि मग असं वाटतं, की नको बाबा आज नकोच करायला. आपण जर नवीन रोजच्या रोज जर नवीन काही करायला भेटलं तर कितीच इंटरेस्टिंग वाटेल ना ते पण आपल्याला. पण त्याच्यासाठी आपल्याला ते सुचावं पण लागेल ना, की रोज नवीन काय करायचं? तो पण एक प्रश्न राहतो. जसं की आपला बायकांचा कसाच प्रश्न असतो, की जेवायला काय बनवू? रोज एक प्रश्न तोच पडत असतो. सकाळी काय बनवू? संध्याकाळी काय बनवू? तर मग तसंच आपण आता नवीन जर काही करायला गेलो तर मग त्याच्यासाठी पण विचार करावा लागतो, की आता काय करायचं? आता हे झाल्यावर ते काय करायचं? म्हणून एकदा माझं तर कामात असा कंटाळा येऊन जातो. म्हणून मी एकदा असं जास्त काही कामं करतच नाही आणि त्याचं व्हिडिओ बी बनवत नाही. मग मी तसंच सोडून देत असते. मग आज पण मला तसंच वाटत होतं व्हिडिओ नकोच बनवायला. पण मिनी ब्लॉग असल्यामुळे कंटेंट तर टाकावंच लागतं रोजच्या रोज. मग ते झालं. मग म्हटलं विचार सोडून द्या. कसा दिवसभर मग केले कामं वगैरे आणि घेतल्या छोट्या-मोठ्या क्लिप वगैरे थोड्याफार मिनी ब्लॉगसाठी आणि मग म्हटलं अपलोड करायला तेवढंच झालं. बाकी एक्स्ट्राचं काही काम केलं नाही. तर माझं आता रुटीन मी शेअर करते. सकाळी पटकन माऊला टिफिनला आज पोळीच द्यायची होती. तर मग आज मी तिला पटकन टिफिन बनवून दिला. सगळी कामं वगैरे करून घेतली आणि मग मी आणि किट्टू ताईंकडे गेलो होतो शाळेत गेलेले असताना. मग नंतर तिकडनं आलो. मग नंतर आम्ही शाळेतून आल्यावर मस्त दुपारच्या टाईमला झोप काढली. आमचं ठरलेलंच असतं दुपारी 2 ते 4मध्ये आम्ही झोपलेलंच असतो. मी जरी एखाद्या वेळेस झोपले नाही, पण त्या दोघींना मी दुपारी 2 ते 4मध्ये रोज झोपी घालतच असते. मग नंतर उठल्यानंतर कॉफी वगैरे केली. ताई पण आल्या होत्या. थोडा वेळ मग गप्पा वगैरे मारत बसलो आम्ही आणि मग नंतर संध्याकाळच्या तयारीला लागले. आणि आज संध्याकाळी म्हटलं, की आज जास्त काही कुटाणा न करता भाकरीच करावं म्हणून विचार आला. मग फोडणीचं वरण, भात, भाकर हेच बेत केला होता. जास्त काही कुटाण्याच्या भानगडीत पडले नाही. भाकरी किट्टू झोपलेली होती म्हणून मला त्या भाकरी पटकन करता आल्या. नाही तर किट्टू जर जागी असती ना तर असं माझ्या आजूबाजूला मध्ये करताना दिसलीच असती ती. मग त्याच्यामुळे मी ती झोपली होती तर पटकन 2 भाकरी टाकल्या. मी काही जास्त भाकरी पण नाही करत. ते पण एकच भाकर खातात आणि मी पण एकच भाकर करते. तर असा साधा सिंपल स्वयंपाक करून घेतला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करा, लाईक करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.